म्हणजे पहिली स्पर्धक वर्षाताई. अप्सरा आहेत तुम्ही ताई. खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी. ताई, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की संतूरचा तरुण विचार आजच्या महिलांना स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी आणि हो किंवा नाही एवढीच उत्तरं न देता का नाही असा प्रश्न विचारण्यासाठी प्रेरणा देत आलेला आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं काम करत असताना स्त्री आणि पुरुष यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी आपण असे कोणते प्रसंग पार केलेत जेव्हा आपल्याला का नाही हा प्रश्न आवर्जून विचारावासा वाटला? बऱ्याच वेळेला वर्षा उसगावकर म्हणजे ग्लॅमर असं सगळ्यांना वाटत आलेलं आहे. तर जेव्हा एक घरंदाज खानदानी अशी स्त्री मला उभी करायची होती तेव्हा अनेक जणांना प्रश्न पडला की वर्षा उसगावकर हे करू शकेल का? म्हणजे तरुण वयात एक अशी तरुणी जी अगदी अल्लड अगदी पाश्चात्य ह्याच्यात पेहरावात असलेली वावरणारी, त्यामुळे तिला तो साज घालता येईल का? तेव्हा मी हा जरूर प्रश्न विचारला, का नाही? मी का नाही तशी होऊ शकत? मी अत्यंत घरंदाज खानदानी अशी वाटूच शकते. माझ्या अभिनयातून मी ते दाखवीन आणि माझ्या पेहरावातून आणि माझ्या सगळ्या देहबोलीतून मी ते दाखवीन. आणि असा विश्वास सार्थ करून मी दाखवला जेव्हा मी तशा भूमिका केल्या जी मी नव्हतेच पडद्यावर आणि एरवीसुद्धा. वा, थँक्यू थँक्यू. नेक्स्ट जान्हवी. बरं, पुढचा जो प्रश्न आहे तो सूरज विचारणार आहे, पण सूरजसाठी मी वाचतो. बरं. स्त्री काय करू शकते, ती कोण असू शकते याबद्दल अनेक सर्वसामान्य धारणा दीर्घकाळ समाजात टिकून आहेत आणि संतूर नेहमीच या धारणांना आव्हान देत आलेलं आहे. तरुण दिसा, तरुण विचार करा ह्या ब्रीदवाक्याला धरून आपण काय तरुण विचार मांडाल? खरं बघायला गेलं तर आपल्या समाजात पूर्वी स्त्रीला एक चूल आणि मूल सांभाळणारी स्त्री म्हणून ओळखलं जायचं. पण आत्ताची स्त्री एवढी कणखर आहे की ती घर, चूल, मूल सगळं सांभाळून स्वतःचं एक नवीन अस्तित्व तयार करते, निर्माण करते. ही आत्ताची स्त्री आहे. आणि मला अभिमान आहे की मी सुद्धा आत्ताची स्त्री आहे आणि मीही माझा संसार सांभाळते, माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळते, माझं सगळं कुटुंब सांभाळते आणि हे सगळं सांभाळून मी माझं करिअर पण घडवते. त्याच्यामुळे आत्ताची स्त्री ही खूप कणखर आहे असं मला वाटतंय. ओके, थँक्यू. पुढला स्पर्धक निक्की.